आज मी इथे वीकेंड स्पेशल असं म्हणता येत नाही, मनात येईल तेव्हा आपण हे बनवू शकतो. इथे मी आज चिकन 65 बनवते, अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं. चिकन चांगलं धुवून घेतलं. आता त्याचे बारीक पीसेस मी कापून घेते. 65 करताना मी चिकनचे जास्ती मोठे पीस ठेवत नाही, कारण मोठ्या पीसला तळायला खूप वेळ लागतो, तळायला तेल देखील जास्ती लागतं. छोटे पीस असतील तर मसाला पटकन लागला जातो, त्यामध्ये मसाला पटकन मुरतो देखील आणि कमीत कमी तेलामध्ये आपण ते पीस तळून काढू शकतो. आणि छोटे पीस असल्यामुळे पटकन ते तळलं जातं, जास्ती त्याला तळायला वेळ लागत नाही. अशा पद्धतीने मी याचे पीसेस छोटे छोटे करून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा मिरेपूड घालायची, पाव चमचा जिरेपूड मी यामध्ये घातली आहे आणि लाल तिखट 1 ते 1.5 चमचा घालते. हे कमी तिखटाचं आहे त्यामुळे मी जास्ती वापरलं आहे. अर्धा चमचा ठेचून घेतलेली मिरची घातली आहे. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, 4-5 कढीपत्त्याची पानं इथे मी कात्रीने कट करून यामध्ये घालते, किंवा सुरीने बारीक कापून तुम्ही यामध्ये घातलीत तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं. आता यामध्ये दही घालायचं आहे. दही घालत असताना पाणी असलेलं दही अजिबात घालायचं नाही. घट्ट दाटसर दही घालायचं, किंवा पाणी असेल तर थोडंसं गाळण्यामध्ये एक 15-20 मिनिटे बाजूला ठेवा, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल आणि घट्ट ते दही यामध्ये घालायचं आहे. जर तुम्हाला इथे दही नसेल वापरायचं तर यामध्ये तुम्ही 2 मोठे चमचे लिंबाचा रस देखील घालू शकता. थोडासा खायचा रंग मी यामध्ये घालते. 65 दिसायला मस्त दिसतात. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला त्या चिकनच्या पीसला व्यवस्थित लागतो. माझ्या बोटाला कापलं आहे त्यामुळे मी ते चमच्यानीच असं मिक्स करून घेते आहे. हे चांगलं मिक्स झालं की आता हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 तासांसाठी हे ठेवून द्यायचं आहे. मी इथे फ्रीजमध्ये ठेवते आहे. जवळपास अर्धा तास माझ्याकडे वेळ आहे बाकीचं काम होईपर्यंत. तोपर्यंत मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर बाजूला काढून घेते आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे. 2 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि तेवढंच तांदळाचं पीठ घालायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर असेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ. जर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं तर 1 चमचा तांदळाचं पीठ वापरायचं आहे. जर हे मिश्रण तुम्हाला खूप जास्ती ओलसर वाटत असेल तर अजून एखादा चमचा तांदूळ पीठ, किंवा अजून अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर असं तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे घालण्याची आता अजिबात गरज नाही आहे. याला जेवढा ओलसरपणा आहे त्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला एकदम घालू नका, नाहीतर ते खूप जास्ती कोरडं होईल. त्यामुळे सुरुवातीला मी फक्त 2 चमचेच घातले आणि तेवढं पुरेसं झालं आहे. जास्त घालण्याची गरज नाही आहे, नाहीतर नुसतं पिठाचं कोटिंग लागतं खूप जास्ती पिठं झाली तर. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे जास्ती कोरडंही नाही आहे आणि खूप जास्त ओलसरही मिश्रण नाही आहे. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे. पिठं घातल्यानंतर लगेचच तळून घ्यायचं आहे. तेल गरम व्हायला ठेवते आहे मी. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे हाय हीटवरती, आणि मग यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीसेस घालून घ्यायचे आहेत. गॅस मोठाच ठेवायचा आहे. सुरुवातीला यामध्ये हे पीस घातल्यानंतर थोडंसं जपून, कारण पीस घातल्यानंतर तेल खूप गरम असतं, ते थोडंसं वरती येतं, कढईच्या बाहेर येऊ शकतं. त्यामुळे तळण्यासाठी तेल घालताना देखील अगदी कढई भरून घालायचं नाही. हे 65 तळण्यासाठी असा फोर्कचा वापर करायचा, म्हणजे हे तळायला सोपं जातं. सगळीकडून एकसारखं असं आपल्याला ते फिरवता येतं. छान असं हे मस्त क्रिस्पी 65 तळून तयार झाले. हे मी आता काढून घेते. एक बॅच आपली तयार झाली आहे. अशाच पद्धतीने बाकीचं देखील मी चिकन इथे तळून घेणार आहे. नॉनव्हेजच्या अजून कुठल्या कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा कढीपत्ता तळून घेते मी, छान कुरकुरीत वरून टाकायला, आणि खायला देखील मस्त लागतो. मस्त पाऊस पडत असतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेस असं काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं. तर तुम्ही पण हे 65 नक्की बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे. सगळ्यात शेवटी यावरती चाट मसाला भुरभुरायचा. हे सगळं गरम असताना
मस्त चटपटीत अशी चव लागते. कसं वाटलं हे चिकन 65 मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.